नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली खूप लवकर. 9:30 वाजले फक्त सकाळचे. आता 9:30 वाजले. पण देवपूजा वगैरे सगळं झालेत माझं. देवपूजा वगैरे सगळं टोटली झालेत. दूध साखरेचा नैवेद्य हे आपलं रोजचं ठरलेलं आहे. अशी झाली देवपूजा. बघा आता 9:30 वाजून 5 मिनिट झालेत. उंबऱ्याचं लेपन वगैरे सगळं झालंय. पण मी तुम्हाला बरेच दिवस झाले दाखवलं नाही. रोज असतं आपलं. पण आता हल्ली ना जरा गॅप पडायला लागला. एक 2 दिवस गॅप पडायला लागला आहे. कधी कधी तर 4 दिवस पण आता होत नाही सध्या. काहीतरी असं सकाळची घाई गडबड वगैरे आणि याच्यामुळे जरा थोडीशी लेट उठायची काय. पण आता दीदी सकाळची याला जाते योगाला. झुंबा ना दीदी सगळंच घेतात ना. हां योगा झुंबा डान्स बी सगळं काय असं आहे त्यांचं. तर एकदम फ्रेश असती. सकाळी जातीत लवकर. मग आम्ही पण आता साहेब नाही लवकर उठत का रात्री खूप उशिरा येतात ते. तर मग आमचं ती उठायचं असं म्हणून मी पण लवकर उठते. आणि बघा तुम्हाला उंबऱ्याचं लेपन दाखवते. इकडे दिवा चालू आहेत. छोटीशी रांगोळी काढत असते. पण बाबी काय करते नंतर झाडू मारला ना तै करून. आणि कापूर रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळत असते. कापूरदानी बाहेरचे उंबऱ्याचं लेपन करून हळदी कुंकू वाहून मी एकदम असं ओलं आणि पातळ करते बघा त्यानं. कारण लाकडाचं आहे ना एकदम पातळ सर ओलं म्हणजे पटकन लगेच सुकून जातं ते. असं वरती थर नाही बसत त्याच्यावर. असं फुलं वगैरे वाहून आणि इथे कपडे काल धुतलेले कपडे आज लगेच इस्त्रीला बांधून दिलेत. म्हणजे घरात पसारा पडत नाही आहे. तिकडे नाश्त्याची पण तयारी चालू आहे. दीदी ते अंतर वगैरे आतमध्ये घालत होती. साहेबांची आता आंघोळ झाली. त्यांना नाश्ता द्यायचा आहे. तर नाश्त्यामध्ये शेवया बनवल्यात. आता खूप दिवस झाले फ्रूटच खात आहे नुसतं. तर खूप दिवसापासून मला बनवायच्याच होत्या. तर मी म्हटले चला आता दीदीला पण होईल आणि त्यांना बी होईल. आता शेवयाचं मी थोडंसं असं पाणी काढून घेते बघा. हे शेवयाचं पाणी खूप आवडतं दोघांना पण. म्हणजे घसा वगैरे दुखत असेल ना तर शेवयाचं पाणी एकदम भारी. तर आता हे असं काढून घेते. दूध इथे गरम करून ठेवलं आहे. आणि माझ्यासाठी तरी पण मी गवती चहा घालून चहा बनवला आहे. तूप वगैरे असं वितळून ठेवलं आहे. शेवयाच्या वरतून तूप घेतलं ना. एक बरणी संपली आपली बघा. 1 किलो संपलेत. शेवया ना हल्ली बनवल्याच जात नाही आहे बघा. अजून एवढा डब्बाभर शेवया आहेत. 2 डबे होते. 1 डबा संपवला. आता हा एक आहे. आता ऊन पण येत नाही. जरा उन्हामध्ये ठेवले असते पण इथे ऊन पण येत नाही आहे. तर चला शेवयांचं असं पाणी जर नंतर शेवया झाल्या ना अशा खूप घट्ट झाल्या तर पाणी प्यायला मजा येत नाही. पटकन काढून घेते. साहेब पण घेतील नंतर थोडा चहा. भले काही गोड खाऊ दे पण थोडंसं लागतो नंतर. बघा असं शेवयाचं हे पातळ पाणी खूप भारी लागतं. कारण मीठ आणि तेल घातलेलं असतं. मी आधण जेव्हा ठेवते ना पाणी उकळायला त्यामध्ये तेल आणि मीठ घातलेलं असतं ना. आणि शेवयामध्ये पण मीठ असतं थोडं. दीदी बघा पाणी काही पूर्ण ओतून घेतल्यानंतर अशा होत्या मोकळ्या एकदम. कारण तेल घातलेलं असते ना तर मोकळ्या होतात एकदम. हा गरम आहे गरम आहे बघ. हां अच्छा ही आलीत बोलायला मध्ये. आता सगळं झालं. खाऊन पिऊन नाश्ता वगैरे सगळं झालेत आमचं. दीदी बसली तिचं काही काम करत. आता आपलं हे घेतलं साहित्य आणि आता आले किचनमध्ये. तयारी झाली आणि इकडे चाललंय भाभीचं काम. आतमध्ये बाथरूममध्ये काम चाललंय. आणि इकडे बघा डाळ भात लावून ठेवला मी. यामध्ये पीठ भिजून ठेवलंय. हे रोजचं काम. पीठ भिजून ठेवलं. हाताने भिजवते अजून पण ताईंनो. आणि आता इथे बनवायचे काबुली चणे म्हणजे आपले छोले. हे मी रात्री भिजवले. खूप दिवस झाले मी यशला बनवलेच नाही आहे. हे बनवून ठेवले. वाटर फ्रीजमध्ये होतं तर ते काढून ठेवलं आहे. आणि इथे बघा कांदा टमाटा लसूण चेचून ठेवला आहे. कोथिंबीर कढीपत्ता सगळं घेऊन ठेवलं आहे. कुकर ठेवला आहे गरम व्हायला. पहिलं तर 1 तांब्या पाणी गरम करून घेतलं. चला गहू चाळायला सांगितले. आता हे बघा फॉर्च्यूनचं तेल आणलंय. नुसतं पाण्यासारखं पातळ दिसतंय. काय माहिती कसं आहे. मी तर जास्त कधी आणतच नाही ते. आता इथे ना थोडंसं जिरं घालते. जिरं नाही घालत मी लवकर वाटण्याच्या भाजीला पण टाकले. आता कढीपत्ता आणि लसूण कुकर गरम आहे. लगेचच लसूण लाल झालं आहे. आणि त्याबरोबर 1 तेजपान असं धुवून ठेवलं आहे. 2 असं तुकडा करून टाकायचं.
सोबतच टमाटा पण परतून घेते. मीठ छोटे रात्री भिजत टाकते त्यावेळेला अर्धा चमचा मीठ घालत असते ताई, मग म्हणजे एकसारखे शिजतात आणि पटकन. पण हे सकाळी पुन्हा धुवून घेतलेत मी स्वच्छ चांगले. आता पुन्हा आपल्याला भाजीच्या हिशोबाने मीठ घालायचे. कांदा टमाटा पटकन सॉफ्ट व्हावं म्हणून मी 1 चमचाभर मीठ. आता भाताला आणि पिठाला मी हे सफेद कलरचं मीठ वापरलंय. आता डाळीला आणि भाजीला मी हे पिंक कलरचं मीठ, दोन्ही पण वापरले जातील. हे परतून घेते चांगलं. बाबीला असे गहू चाळून ठेवायला सांगते, म्हणजे दळण घ्यायला मला, मी वरती बेडवर बसून दळण करत असते. हे गावचे गहू आहे तुम्हाला बोलले. बाबी लाईट लगाव ना, लाईटला काही दिखेगा ना उसमें. मग काही खडा वगैरे असले ना तर मी बघून घेते, बारीक गहू पडतात. पण मी हे खाली साहेबांकडे देते आणि झाडाखाली टाकतात, म्हणजे चिमणी पाखरं काही पण खातात. चाललंय भाभीचं काम. तुम्हाला बोलले ना भाभी जायची गावी, म्हणून असे एक एक कामं करून ठेवते की मला नंतर पण त्रास नको. आताच बोलत होते पुन्हा सफेद कपडे कालच धुतले भाभीने कपडे, पण म्हटले आता ती सोमवारपर्यंतच आहे. म्हटले रविवारी भिजू की सोमवारी, बोलते कधी पण भिजव, पण म्हटले जायच्या दिवशी नको जास्त गोंधळ, रविवारी भिजवल म्हणजे थोडंसं तिला सोमवार थोडंसं कमी कमी कामं निघतील ना. तिला खरेदी पण करायची अजून. परवा खरेदीसाठी सुट्टी घेतली आणि जास्त काही खरेदी झालीच नाही बोलली. तर अजून पुन्हा काय काय आणायचं बाकी. तिची वेळ मुलगी आहे गावी, दिदी एवढी आहे, मग तिला मी कपड्यांना वगैरे ती जाताना इथलं पैसे दिले. मागच्या टायमाला पण दिले, आता ह्या टायमाला पण दिले, म्हणजे तिच्यासाठी काहीतरी घे. कारण आईला सोडून एवढं लांब राहते बघा. आणि मग ही भाभी सारखी तिच्यासाठी खूप सारखे नाव काढते, याची रडती वगैरे कधी असं. माया असते नाही का, आईची माया अवघड असते. कांदा टमाटा एकदम बारीक असं चांगला परतलाय, मीठ घातलेलं. आता ही कोथिंबीर टाकते. तेच पान घातलं ना तर छान सुगंध येतो मस्त. आणि बाकीचे खडे मसाले तर सगळे आपले कांदा लसूण मसाल्यामध्ये असतातच आहे. आता थोडीशी कोथिंबीर परतून घेते त्यामध्ये. पण हे बघा, काल मी मड भिजवलेले चाळणीमध्ये, बघा मोड कसले आलेत, पूर्ण चाळणीला असे भरून आले. आता मी इथे गॅसजवळ ठेवले. आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बघा कसले सुंदर मोड येतात, एकदम मस्त. गरमी येत ना, आणि मी पिठाच्या डब्याजवळ ठेवलेले अशी चाळण झाकून. किती छान मोड आले बघा. आता उद्या बनेल याचे, यशला आवडते याची, हे उद्या बनेल. त्याला कडधान्य तुम्ही रोज दिला पाहिजे तरी कंटाळा येत नाही. पण बाकीच्या साध्या भाज्या नको, जे आम्ही खातो ना त्या भाज्या त्याला नको असतात. आता इथे एकदम थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी पावडर. आणि आता हा कांदा लसूण या मसाला यातला संपलाय. थोडासा तिखट, आणि हा 1 चमचावर टाकलाय. यातलं जास्त तिखट नको असते ना. अजून आता बरणी तू काढणार आहे, पुन्हा अर्धा चमचा घालणार आहेत मी अजून. तेवढ्यानं होणार नाही, पण बरणी तू काढोपर्यंत एवढेचा मसाला 1 चमचा. आणि हे वाटण मला असं वाटतं जास्त होणार, थोडंसं काढून ठेवले, एवढं नको. अजून अर्धा चमचा मसाला मी वरतून टाकणार आहे. बरं तो काढोपर्यंत हे सगळं असं परत आहे छान. असं करपू नाही द्यायचं, फक्त छान असं परतून घ्यायचं. कुकरला खाली लागू नाही द्यायचं. मस्त असं परतून घेते, मसाला काढते तोपर्यंत. आता मी यातून पुन्हा वाटीवर मसाला काढून घेतला. यामध्ये थोडासा टाकायचा आहे, तर बरणीतूनच टाकते म्हणजे वाटी भरलेली राहायला. 1 चमचाभर अंदाज पुन्हा असा. मी ते मसाले दादांचे सांगितलं ना, तर मला खूप ताईंनी कमेंट केल्या तर ताई आम्ही यांच्याकडून बनवून नेतोय. नवी मुंबईला पण एक ताई राहते, तर ती तिथून येऊन यांच्याकडे मसाला बनवते. तर आता एवढा राहिला, पुन्हा अजून 2 किलो बनवून घ्यायचा मला. पण पाऊस चालू होण्याच्या अगोदर बनवणार. ताजा ताजा बनवून देतात एकदम असा मस्त. छान मसाला असा परतला यामध्ये, छान झाला. कंटिन्यू असं ढवळत राहायचं, म्हणजे काय होतं, खाली कुकरला लागत नाही आणि करपलेला वास येत नाही असा. आता हे छोले टाकते.
लपतपत करायची. आता छोले जास्त झाले पण जाऊ द्या, असू द्या. आता एकच भाजी आज काय वेगळी भाजी करणार नाही मी. आणि आता 2 बनण्याजवळ तर कन्फ्यूज होते थोडीशी. मीठ कमी पडेल आणि पुन्हा अर्धा चमचा मीठ घातलंय. कारण साधं फक्त मुगाचं वरण करणार आहे, तर त्याबरोबर अशी एकदम घट्टसर छोलेची भाजी यशला आवडते डाळीमध्ये मिक्स करून खायला. हे बघा मस्त अशी छान दिसते. अशी जरी अशी सुकी बनवली ना छोले असे उकळून अगोदर तरी पण छान होती. पण एवढी सुकी साई अजिबातच खाणार नाही. तर मी आता इथे पाणी टाकते, कारण छोले कच्चेच आहेत आपले, काही शिजवलेले नाही. 1 तांब्याला कमी पाणी घेतलेत मी. याच्यातल्या 6 शिट्ट्या तरी करून घेणार. फक्त रात्रीवर भिजवलेले, अगोदर काय मी शिजवून वगैरे घेतलेले नाहीये. मसाल्याचं प्लेट आहे थोडीशी, ती धुवून टाकते बस. आता याच्या 6 शिट्ट्या करून घेणार आहे. एकदम मऊ एकसारखे चांगले शिजतात. आणि इकडे वरण शिजले त्याला फोडणी देते लगेच. फक्त मुगाची डाळ आहेत, दुसरं काहीच नाही. फक्त मुगाची डाळ, ना तुरीची ना मसुराची. साधं वरण बनवायचं. आता कुकर इकडे ठेवले बघा. आता इथे 3 शिट्ट्या झाल्यात आणि इथे फक्त साधं वरण दाखवत तुम्हाला. थोडंसं तेल, कारण तेल मी डाळ शिजताना पण टाकले म्हणजे वरती न जावं म्हणून. एकदम थोडासा लसूण चिचून घेतलाय, कढीपत्ता आणि ही मिरची म्हणजे मोठी मोठी कापली का तर काढून टाकता येईल. टमाटा नाही घातलाय, काहीच नाही ना. आलं लसूण पेस्ट वगैरे कुठलंच काही नाही. आलं लसूण पेस्ट मी आता मागवलीच नाही आणि आणणार पण नाही. एक ताई मला बोलली विकतचं नको आणू म्हणून, नसली तरी चालेल. मोहरी जास्त घातली, जिरं भरपूर घातलंय आणि हे सगळंच एकत्र टाकून देते. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता बारीक गॅसवर चांगली फोडणी होती तोपर्यंत 1 चमचाभर मीठ आणि थोडीशी ते डाळीमध्ये हळद. आता ही कोथिंबीर तेलामध्ये टाकून देते. तेल खूपच कमी घातलंय, वाटत पण नाही तेल आहे म्हणून. आता तुम्हाला बोलली ना थोडासा हिंग. एक चिमूटभर हिंग घातलाय. तेलामध्ये अर्धा चमचा हळद. गॅस फास्ट केलाय आणि ही फोडणी सगळी गरम यामध्ये. फोडणीमध्ये डाळ, चुकीचं बोलली मी. बस झाले. एकदम साधं सोपं आपलं मुगाच्या डाळीचं वरण. ना धना पावडर वगैरे काही सुद्धा नाही घातले. पातळसर मुगाच्या डाळीचं वरण झालेत. आता हे झालेत. पटापट आता मी चपात्या करायला घेते. इकडे ठेवते मधल्या गॅसवर आणि चपात्या करते. भात वगैरे झालेत, गरम गरम मस्त इंद्रायणी तांदळाचं भात आहेत. भात इथं यायला लागले, मग तोपर्यंत चपात्या करून घेते. चपात्या वगैरे झाले सगळं. चपात्या झाल्या, भात इकडे आणि ही मटकी अशी बनवून ठेवली. आता ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे. इथे भाभीला चहा ठेवलाय आणि छोलेची भाजी. भारती ताई आली म्हणून एवढा आवाज येतो यांचा. भाभी मेरा इथे जाते. तर बघा छोलेची भाजी अशी झाली. खूप कमी तेल घातलेलं तरी पण एकदम अशी घट्टसर झाली डाळ भाताबरोबर. आणि एकदम छान शिजले. तर मी अजून काही दाबून नाही बघितले पण अंदाज दिसतोय मला. हे बघा एकदम मस्त शिजलेत असे. डायरेक्ट फोडणी घातली तरी चांगले होतात.
मुगाची डाळ आणि छोलेची भाजी म्हणजे असं केव्हा भाभी केव्हा एक मिनिट रुको. तर बघा अशी झाली ती भाजी तयार. इकडे वरण आहे ते अजून काही काढलं नाही. अजून चहा उकळतोय आमचा, असं बारीक गॅस चहा उकळतच असतोय. ताई पण आली भारती ताई तर म्हणते तिला पण द्यायला होईल. गॅस संपला भाभी, गॅस खतम हो गया. गॅस बघा अर्धा चहा उकळलाय आणि आता सिलेंडर लावायचं आहे. पण माझ्यापेक्षा यांच्या गप्पा चालल्यात बघा. भारती ताई आलीच उजेडात ना, तिकडे दिसत नाही आपलं. भारती ताई तू दिसत नाही ग, तू कॅमेऱ्यावर वाप बसली ग. यांच्या दोघींच्या चालल्या गप्पा. आता चहा बनवायच्या वेळेलाच नेमका सिलेंडर संपला. तर बघा या अशा ट्रॉल्या साहेबांनी बनवून घेतल्या लोखंडी, खूप मजबूत आहेत या बनवून घेतल्यात अशा, भरपूर मजबूत आहे ना का ताई. चांगल्या 2 बनवल्या त्यांनी. तर आता हा रिकामा त्यावर ठेवते. काय करायचं, एक एक कामात काम वाढतंय बघ. आमच्याकडे काय माहित कधी येते. आता यांचं सगळ्यांचं चाललंय खाणं पिणं. मी बसलोय जेवायला बघा. आता साधं सिंपल जेवण होतं. मुगाची डाळ, भात, चपाती आणि छोले. आज श्रीखंड पण नाही, पापड पण नाही, सगळं संपलेत. पण तिला असं साधं जेवण आवडतं काय का ताई. हां श्रीखंड पण नाही राहिलेत. दीदी बस. तर आता बसलोय जेवायला. दीदीला असं काही ना काही कुरकुरीत लागतं तर तिने आपलं काहीतरी मक्याचं मागवलंय. काय मागवलं ते असं लागतं ताईला पण ते. हा ते मक्याचं आहेत ग. तिला मी आता दुसरं काही आणू देत नाही ना. बाहेर गेले की चान्स मारती बाहेरचं खायला. हा ही ऑर्डर केली ना. हा हे मक्याचं जे पॉपकॉर्न सारखं आहे ना ग तसेच असतात. ताईला पण देते आणि तिला पण लागतं. असू दे घे ना. तर चला ताई आम्ही जेवतो आणि आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.